लातूरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं. आमदार संभाजी पाटील निलंगेकरांची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. आशिष जयस्वाल यांनी नुकसानाचा घेतला आढावा. गडचिरोलीमध्ये धान उत्पादकांना एकरी 24,000चा तोटा. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंचा आरोप. बीडमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी. आमदार सुरेश धस यांच्या सोबत घेतला नुकसानाचा आढावा. विखे पाटलांकडून तातडीनं उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नुकसानग्रस्तांसाठी मोठा निर्णय. आमदार आणि खासदार आपला 1 महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार. मंत्र्यांचाही पगार नुकसानग्रस्तांना देण्याचा निर्णय. शरद पवार पुणे दौऱ्यावर. निंबाळकर वाडीच्या रहिवाशांनी पवारांना अडवलं. रिंग रोड संदर्भात रस्त्यावर अडवून दिलं निवेदन. आमची घरं वाचवा. नागरिकांचं शरद पवारांना साकडं. पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर पवारांच्या हस्ते पार पडणार. सेंटरचं उद्घाटन. माणिकराव कोकाटे रमी व्हिडिओ प्रकरणी रोहित पवारांच्या विरोधात कोकाटे कोर्टात. मानहानी याचिकेवर 3 ऑक्टोबरला पुढची सुनावणी. सोलापुरात पेट्रोल पंपवर अडकून पडलेल्या दोघांची सुटका. आपत्ती व्यवस्थापन पथकानं केली सुटका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.